मंडळी, नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे ऐकून आम्ही साफ चक्रावून गेलो आहोत. त्यात आता आपल्या ठाण्यातल्या आणखी एका भोंदूबाबाचे प्रताप उघडकीस आलेत. मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा या नावानं हा भोंदूबाबा ओळखला जातो. त्यानं मुंबई, ठाण्यात आणि राज्याबाहेरही अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे किंवा अघोरी पूजा करून तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतो किंवा तुम्हाला मूळबा होण्यासाठी पूजा करतो असं म्हणत या भोंदू दीक्षित बाबानं अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय. हा दीक्षित बाबा भोळ्या बापड्यांना नेमकं हेरून आपलं सावज बनवतो. धक्कादायक बाब म्हणजे हा दीक्षित बाबा अघोरी पूजेसाठी भक्तांकडून मोठी रक्कम उकळून पूजेच्या नावाखाली गोव्याला जायचा. तिथं पूजा न करता भाविकांकडून लुबाडलेले पैसे हा भोंदू बाबा गोव्यातल्या कॅसिनोमध्ये उडवायचा. अखेर दीक्षित बाबाचे कॅसिनोतले काळे कारनामे उघड झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची फसवणूक करून तिच्याकडून जवळपास 2.5 कोटी रुपये रोख रक्कम आणि सोने चांदी दागिने अशी रक्कमचा अपार केलेला आहे. तिची फसवणूक केलेली आहे. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 हे करीत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अनेक महिलांची तसेच अनेक पीडितांची फसवणूक केलेली आहे, ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी विविध कलमांवर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अपार करून जे पैसे कमवले किंवा जे अपार करून फसवणूक करून जे पैसे कमवले त्या पैशाची विल्हेवाट तो गोवा येथे जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गोवा येथे जाऊन जुगार खेळणे आणि इतर काही आक्षेपार्ह गोष्टी करणे असं या संपूर्ण तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. सध्या आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.